देवकी संतोष शिंदे यांच्या पुढाकारानं नेरूळ जिमखाना येथे महिला बचत गटांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेला परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी देवकी शिंदे यांनी केलेला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला। कार्यक्रमात महाराष्ट्र बँक, कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह बँक आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विभागातील अधिकाऱ्यांनी महिलांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली। बँक ऑफ महाराष्ट्र आणि कुलस्वामिनी सोसायटीच्या प्रतिनिधींनी महिला बचत गटांसाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजना, आर्थिक सहाय्य व शासकीय लाभांची माहिती दिली। यावेळी मनपाच्या समाज विकास विभागातील अधिकारी प्रियांका पाटील यांनी महानगरपालिकेमार्फत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वरोजगार प्रशिक्षण, अनुदान योजना आणि उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले। या संपूर्ण उपक्रमात देवकी संतोष शिंदे यांनी घेतलेली पुढाकार, केलेली समन्वयक भूमिका आणि महिलांच्या सबलीकरणासाठी दाखवलेली बांधिलकी ठळकपणे जाणवली। त्यांच्या प्रयत्नामुळे नेरूळ परिसरातील महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेबाबत आणि स्वावलंबनाच्या दिशेनं नवीन दिशा मिळाली। मी श्री कुलस्वामी पतसंस्थेमध्ये विभागीय अधिकारी म्हणून काम करतो। मला गेली 34 वर्षे या संस्थेमध्ये काम करून झालेले आहेत। संस्थेची स्थापना 1984 साली झाली। आता 41 वर्षे संस्थेला पूर्ण झालेले आहेत। संस्थेच्या एकूण 1194 कोटीच्या ठेवी आणि 965 कोटीची कर्ज आहेत। स्वनिधी 137 कोटीचा आहे। संस्थेचे एकूण 38 ब्रँचेस आहेत आमच्या, त्यापैकी 21 ब्रँचेस आमच्या ग्रामीण भागात आणि 17 ब्रँचेस मुंबई विभागात आहेत। आणि संस्थेच्या जवळजवळ 1.5 कोटी एका घरामध्ये आम्ही कर्ज देतो। त्याच्यानंतर सोने तारण कर्ज 25 लाखापर्यंत 11% देतो। आमच्या बऱ्याचशा ठेवीच्या योजना आहेत, मॅडम आता सांगतीलच। त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांचा सहभाग आमच्या पतसंस्थेचे 1,25,000 आमचे सभासद आहेत। जवळजवळ 300-350 कर्मचारी आहेत। 300-400 आमचे वसुली प्रतिनिधी आहेत। आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरशेठ पिंगळे यांचं आमच्या संस्थेकडं बारकाईनं लक्ष असतं। वेळोवेळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून अगदी कमी याच्यात असणारी पतसंस्था त्यांनी डायरेक्ट 2100 कोटीवरती आजच्या स्थितीला नेऊन ठेवली। आमचा 2,500 कोटीचा 2000 याच्यापर्यंत 25पर्यंत 26पर्यंत हे 2,500 कोटीची संस्था आम्हाला वाढवायची। त्यासाठी आमचे सगळे कर्मचारी एकदम ॲक्टिव्ह आहेत काम करायला। आणि आमच्याकडं चांगल्या प्रकारचा कर्जाचा ओघ असो, ठेवीचा ओघ असो आणि कर्मचाऱ्यांकडून त्याबाबत चांगल्या प्रकारे हे होतं। तुम्ही महिलांना कशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहात? महिलांना आमच्याकडे जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आहेत त्या ठेवीमध्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी त्या ठेवीचे व्याजदर आणि त्या डायरेक्ट कशा आणि एजंटमार्फत कशा तुम्हाला भरता येईल याबाबत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। मॅडमचा माझा म्हणजे आता एवढ्यात परिचय झाला आहे की ज्यावेळेस त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं, परंतु त्या देखील आमच्या जुने आमचे सभासद प्रसिद्ध भाजी व्यापारी किरणशेठ झोडगे यांच्या कन्या आहेत। त्यामुळे त्यांना मी आता चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्यांचा समाजातली सहभाग आज बघितला। या ठिकाणी 4-5 बचत गटाच्या सर्व महिला आल्यात आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या पाठीमागे त्या रिस्पॉन्स देऊन सहकार्य करतात आणि हे सहकार्य म्हणजे महिलांसाठी ते चांगल्या प्रकारचं काम करतात, म्हणून खूप बरं वाटतं। महिला बचत गटांनाही बँक ऑफ महाराष्ट्राकडून जे काही पाहिजे ती हेल्प मिळेल। महिला बचत गटाच्या लोनसाठी आधी तर त्यांना एक मिनिमम सेव्हिंग अकाउंट ओपन करावं लागणार। सेव्हिंग अकाउंटच्या ओपनिंग फॉर्मॅलिटीजचं मी एक्सप्लेन केला, फारच सिम्पल आहे। आणि मिनिमम 6 महिने जर ते ओल्ड त्यांचं SHG ग्रुप असेल तर त्यांना एक मिनिमम 3 लाख ही मिनिमम अमाऊंट त्यांना फर्स्ट डोसमध्ये लोन मिळू शकते। सेकंड डोसमध्ये 3 ते 6 लाखाची, थर्ड डोसमध्ये 6 लाख ते 8 लाखापर्यंत आणि फोर्थ डोसमध्ये 10 लाखापर्यंत। कोलॅटरल फ्री हे लोन आहेत आणि त्याच्यात इवन इंटरेस्ट सबसिडी पण आहे तुम्हाला 2%ची। तर तुम्हाला कधीही बँक ऑफ महाराष्ट्राला तुम्ही अप्रोच करू शकता आणि SHGचे लोन तुम्ही अवेल करू शकता। देवकीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे बचत गटचे 8 गट झाले। त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भरपूर कार्यक्रम घेतले आणि आमच्या महिलांनी खूप सर्वांनी सहभाग घेऊन खूप छान पद्धतीने आम्ही खूप कार्यक्रमात सहभागी होऊन बऱ्याच आम्हाला सुविधा मिळाल्या। तसेच मी समृद्धी महिला बचत गटचे अध्यक्ष असून मॅडमांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खूप गोष्टी त्यांच्या कार्यक्रमाने आम्ही आयोजन केले आणि आम्ही सर्व महिलांनी त्याच्यात सहभाग घेऊन सर्वरित्या पद्धतीने आम्ही पार पाडले।
श्री गणेश सोसायटीमध्ये आमच्या ज्या देवकीताई शिंदे आहेत त्या खूप आघाडीच्या आहे कार्यकर्त्या आणि महिलांसाठी खूप उपक्रम राबवतात त्या आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो खूप सुंदररित्या त्यांनी पार पाडला. महिला बचत गट आमचे बरेच प्रश्न होते महिला बचत गटांचे, कारण की ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्याचबरोबर शहरी भागातल्या बचत गटांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे महिला ह्या कन्फ्यूज असतात की नक्की आपल्या बचत गटांना कोणत्या योजना आहेत, काय अनुदान आहेत. तर त्या सगळ्या शंका निरसनासाठी आजचा आम्ही हा उपक्रम कार्यशाळा मार्गदर्शन ठेवलं होतं. यामध्ये प्रथम आम्ही कुलस्वामी पतसंस्थेचं ठेवलं होतं, जेणेकरून आम्हाला पतसंस्थेमध्ये जर आम्ही काही भाग भांडवल ठेवलं तर त्याचं आम्हाला काय व्याजदराने आम्हाला त्याचे इंटरेस्टने आम्हाला त्याचे रिटर्न्स येतील, त्यासाठी आम्ही पहिलं मार्गदर्शन हे कुलस्वामी पतसंस्थेचं ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे नॅशनलाइज बँकेचं आपण बँकेच्या ज्या शाखा प्रमुख होत्या त्या आल्या होत्या, त्यांचं आपण इथे मार्गदर्शन घेतलं. कारण की सरकारी दारी ज्या योजना असतात त्या बँकांमध्ये मिळत असतात, पण तिथे काय पेपरची पूर्तता करायची असते किंवा काय आपण तिथे आपले डॉक्युमेंट सबमिट करणं त्याची माहिती बऱ्याच बचत गटातल्या महिलांना नसते. या निमित्ताने ती माहिती आज आम्हाला इथे व्यवस्थित मिळाली. त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी देखील इथे उपस्थित होते, समूह संघटक इथे उपस्थित होते. त्यांनी आम्हाला पालिकेतनं काय योजना बचत गटांना आहे, काय अनुदान आहेत, ते आपण कसे घेऊ शकतो त्याची सर्व सविस्तर माहिती इथे मिळाली. त्यामुळे आमच्या बऱ्याच महिला बचत गटाच्या सर्व सभासदांचे शंका निरसन आजच्या या कार्यक्रमादरम्यान झाले.